नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याची अमावस्या आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो किस्तू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:50 ते 5:28 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:28 ते 7:09 आणि यमगंड काळ दुपारी 12:33 ते 2:11 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर युती योग करणार आहे. त्याचप्रमाणे गुरु मंगळ बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या गुरु मंगळ बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो तुम्हाला मिळेल सुद्धा. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संदर्भात विचार होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरु मंगळ बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असाल. मात्र कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. अनपेक्षित काही लाभ मिळतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या गुरु मंगळ बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुम्हाला आजच्या दिवशी काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार, गुंतवणूक किंवा खर्च आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या गुरु मंगळ बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. भावनिक आंदोलनं आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात दिसून येतील. स्वतःच्या भावभावनांमध्ये नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तरी आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेणारा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं कुठलीही अजिबात करू नका. आजच्या दिवशी फिरणे वगैरे जास्त होईल. थोडंसं शारीरिक एक्झर्शन थोडं जास्त जाणवेल. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. छोट्या मोठ्या कारणावरून स्वतःचा तोल ढळू देऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे होईल. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या लाभ चंद्राचं भ्रमण आहे, तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. वांग्यातला गुरु मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. मित्रपरिवारावर भेटीगाठीतील काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण काही इंट्युशन्स येऊ शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. अष्टमतला गुरु मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहा. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. सप्तमधल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी अजिबात करू नका किंवा कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्यांच्यावर बाहेर केलं जाण्याचा एक संबंध दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. षष्ठातला गुरु मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. स्वतःच्या भावभावनातील नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभ होतील, मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. पंचमातला गुरु मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टीवर वाद विवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील, मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. चतुर्थातला गुरु मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आरोग्याचा संदर्भ आजच्या दिवशी अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. तुमचे घेतलेले निर्णय आजच्या दिवशी सबसेन्स चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं मीन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. तृतीयातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल. काळजी घ्या. याचप्रमाणे आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याची तुमची उर्मी राहील, परंतु तसं काही करू नका. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे संततीच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.